येथे आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे असून त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे असं दिलेलं आहे. तर आणखीन 4 वर्षांनी वयाचे गुणोत्तर काय असेल असं विचारलेले आहे. तर असा प्रश्न सोडत असताना आपण मुलासाठी समजा मुलाची 1 पट आणि वडिलांची त्याच्या चौपट आहे. म्हणजे मुलाची वय 1 पट x घेतला आणि वडिलांची वय 4 पट म्हणजे 4x घेऊ आणि एकूण बेरीज किती दिलेली 40. ही बेरीज केली 5x बरोबर 40. मग x बरोबर 40/5 आणि 5 8 40. आता x बरोबर 8 आलेलं आहे. आपण मुलासाठी x घेतलेले आहे. मुलासाठी x म्हणजेच 8 अधिक 4 वर्षांनी किती होईल त्याचं वय 12 वर्ष. वडिलासाठी 4x आहे म्हणजेच 4 गुणिले 8 अधिक 4 4 8 32 आणि 4 36. आता आपल्याला काय करायचं आहे याचे गुणोत्तर काढायचे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर वडील व मुलगा. मग आता वडील 36 आणि मुलाचे वय 12 वर्ष. 12 1 12 12 तिरिक 36 3 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळालेले आहे.